हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये राजा शिवाजीच्या ट्रेलरबद्दल बोलणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजा शिवाजीचा ट्रेलर फायनली रिलीज झाला आणि आय मस्ट से हा ट्रेलर टीजरपेक्षा 100 टाइम्स बेटर निघाला आहे. अराउंड 3 मिनिटाचा ट्रेलर आहे, त्याचा ब्रेकडाऊन करण्याचा आपण प्रयत्न करूया. हे ट्रेलरच्या स्टार्टिंगच्या ओपनिंग सीन मध्ये एका लहान मुलाला दाखवलंय आणि हा मुलगा रितेश देशमुखचा मुलगा आहे, ज्यांनी या चित्रपटापासून डेब्यू केलाय. अँड आय मस्ट से ही लुक्स व्हेरी व्हेरी क्यूट इन दिस रोल. पुढे ट्रेलरमध्ये रितेश देशमुखचा एंट्रीवाला सीन आणि त्यानंतरचा संपूर्ण ऍक्शन सिक्वेन्स सुद्धा मला एकदम परफेक्ट वाटला. एस्पेशली ही फ्रेम मला खूप जास्त आवडली. पुढे ट्रेलरमध्ये विद्या बालनला सुद्धा चांगली स्क्रीन प्रेझेन्स दिली आहे, ज्यांची डायलॉग डिलिव्हरी सुद्धा मला एकदम कमाल वाटली. ऑनेस्टली सांगू तर ट्रेलरचा अजून एक बेस्ट पार्ट आहे रितेश देशमुखचे डायलॉग्स. मराठी मातीत गाडले जात नाही, मराठी पेरले जातात, हा डायलॉग मला सर्वात जास्त आवडला. अँड डेफिनेटली हा डायलॉग व्हायरल होण्यासारखा आहे, जो प्रत्येक मराठी माणसाला आवडेल. टीजरच्या कंपॅरिझनमध्ये ट्रेलरमध्ये दाखवलेले CGI, VFX आणि ऍक्शन सेट पीसेस सुद्धा बऱ्यापैकी चांगले वाटत आहे, जे आपल्या थिएटरमध्ये चांगला सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देऊ शकतात. इनफॅक्ट हा हातीवाला शॉट, त्यानंतर पावसातला सिक्वेन्स आणि हा बॅटल सिक्वेन्स आणि असे बरेच शॉट्स आहे जे बऱ्यापैकी चांगले वाटत आहे. सो इथे मेकर्सने कुठे ना कुठे इम्प्रेस तर केला आहे. ऍक्च्युली या ट्रेलर बघण्याची सर्वात जास्त मजा 2 मिनिट 27 सेकंड वरती येते, जेव्हा अजय अतुलचं म्युझिक आणि गाणं ऐकायला आणि पाहायला मिळतं. लिटरली त्यांचं म्युझिक एपिक आहे चित्रपटामध्ये, जे आपल्याला एक अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स डिलिव्हर करणार आहे. पुढे ट्रेलरच्या शेवटी अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजचा हा वाला सीन आणि वाघ नख्यावाला मुवमेंट या संपूर्ण चित्रपटाची सर्वात मोठी हायलाइट पॉईंट असणार आहे, जे आपल्याला क्लायमॅक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि त्याचसोबत सलमान भाईचा सुद्धा कॅमिओ पाहायला मिळणार आहे, जे बघण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे. बाकी फिल्मच्या ट्रेलरमध्ये फरदीन खान, अभिषेक बच्चन, संजय दत्त, भाग्यश्री आणि जेनेलिया वनीला सुद्धा दाखवलंय. आता याची परफॉर्मन्स किती इम्पॅक्टफुल असेल हे तर चित्रपट बघितल्यानंतरच कळेल. पण सध्या तरी संजय दत्तला बघून असं वाटत आहे की अफजल खान कमी आणि धुरंधर मधले SP चौधरी असलम जास्त वाटत आहे. राजा शिवाजी फिल्म मध्ये असं सुद्धा म्हटलं जात आहे की फिल्मचा बजेट अप्रॉक्स 100 करोड आहे. सो रेलिओ फिल्मचा कॉन्टेंट या बजेटला जस्टिफाय करू. आणि चित्रपटापासून माझी फक्त 2 अपेक्षा आहे. एक म्हणजे ॲक्युरेट हिस्ट्री, चांगला इतिहास दाखवा, प्रॉपर इतिहास दाखवा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि दुसरा म्हणजे एंटरटेनमेंट फॅक्टर असायला हवा. जर या दोन्ही गोष्टी मिळून आल्या तर हा सिनेमा डेफिनेटली 100 करोड होऊ शकतो. ओव्हरऑल राजा शिवाजीचा ट्रेलर मला तर प्रॉमिसिंग वाटला. बाकी तुमच्या ट्रेलरबद्दल काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्की सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.